आम्ही आसोदाबादचे आशोदवादचे आहेत आपण. तर किती शेतकरी बांधव आलेले आहेत आज? आम्ही 4 जण आले. 4 जण आलेले आहेत. तर कसा आहे बाजार मग आजचा? बाजार थोडा बाजाराचे भाव नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विक्की पाटील, खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. शेतकरी मित्रांनो, आज वार मंगळवार 9 डिसेंबर 2025. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे म्हैस मार्केटमध्ये. धुळे म्हैस मार्केटमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत. कुठले शेतकरी बांधव आहे? आम्ही आसोदाबादचे. आशोदवादचे आहेत आपण. तर किती शेतकरी बांधव आलेले आहेत आज? आम्ही 4 जण आले. 4 जण आलेले आहेत. तर कसा आहे बाजार मग आजचा? बाजार थोडा बाजाराचे भाव कडक झाले आता. बाजाराचे भाव कडक झालेले आहेत आणि तुम्ही आमच्या चॅनलचे व्हिडिओ पाहून आलेले आहेत या ठिकाणी. बाजार वगैरे सध्या टाईटच आहे आता सध्या. तर किती खरेदी केल्या मार्केटमधून? 2 म्हशी घेतल्या. 2 म्हशी खरेदी केलेल्या आहेत आपण. ही एक नाही, ही एक आणि ही एक म्हशी खरेदी केलेली आहेत. तरी कशा कशा भावाने खरेदी केल्यात आपण? हे घेतली आपण 1,20,ची हो, आणि ही घेतली 1,05,ची. ही 1,20,ची आणि ही 1,05,ची. 1,05,000 ही खरेदी केलेली आहेत. तर ही गाभाने आता ही समोरची आणि ही जनलेली. तर काय दुधाची बोली केलेली मग जनलेची? हिच्या दुधाची बोली केली 4-4 हो. आणि गाभण आहे बारी. हिचं काही म्हणजे हिचं काय अजून माहिती नाही. माहिती तर किती नाही. दिवसची बाकी आहे तिला? हिले 8 दिवस बाकी. 8 दिवस बाकी आहे आता सध्या. तर घेतली बरोबर. तुमचं नाव सांगा बरं. योगेश घोडे, तुमचं नाव सांगा. यतीन घोडे, तुमचं नाव सांगा. अतुल सुनील 22. कसं वाटलं आमचं धुळे मार्केट तुम्हाला? किती वर्षापासून आपण या मार्केटमध्ये आलेले आहेत? 12-13 वर्ष आले. 12-13 वर्षापासून या मार्केटमध्ये तुम्ही येतात. आधी पण तुम्ही या मार्केटमधून म्हशी खरेदी करून दिलेल्या आहेत. बरोबर. या ठिकाणी बाजार वगैरे चांगला आहे. तर सध्या किमती जरा टाईट झालेल्या आहेत या ठिकाणी. बरोबर. ती एक मेडियम म्हैस तर घेतली. तुम्ही येणाऱ्या शेतकरी बांधवांना काय सांगणार की मार्केटमध्ये म्हशी खरेदी करताना कोणती दक्षता पाडायची? दक्षता थाण्याची दक्षता पाडायची. कारण धुळ्यामध्ये कसं आहे दादा का जनेल म्हैस जास्त घेऊ नये. बरोबर. कारण इकडे बच्चा आला असतं जनेल म्हैसले. बरोबर. म्हैसले बी हो. 15-20 दिवसाचं बच्चा राहतात. माझं म्हणणं आहे शेतकरी लोकांना गाभण म्हैस घ्या. गाभण म्हैस कच्चे घ्या. घ्या हो हो, असं म्हणणं आहे. आणि बरोबर. हा, ठाणे पोलिसांनी घ्यायचे, दात पैसन घ्यायचे. बरोबर. कारण इकडे धुळ्यामध्ये जास्त जनेल म्हैसचं फसवणूक होते. फसवणूक होऊ शकते. बरोबर, खरी बात आहे. तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जर या ठिकाणी म्हशी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात. जरा सावधानीने यायचं मित्रांनो. व्यवस्थित चेक करूनच म्हशी, म्हणजे अनुभवी लोकांनाच घेऊन या म्हशी खरेदीसाठी. बाजार हा मंगळवारी असतो. सकाळी बाजार 8 वाजेपासून मोजणी चालू आहे. हे पैसे मोजणी चालू आहे या ठिकाणी. हे पैसे मोजणी चालू आहे. बरोबर. कॅश व्यवहार झालेला आहे आपल्याला. कॅश. बरोबर. चालेल.